नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. मैत्रिणींनो, थँक्यू सो मच. तुम्ही एवढे छान छान कमेंट्स केलेले आहेत आणि इतके छान छान असे तुमचे मेसेजेस होते ना. खरंच मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचेच, ज्यांनी ज्यांनी मला इतके सुंदर असे मेसेज केलेले आहे आणि जे तुम्ही मला मोटिवेशन देत असतात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर आज व्हिडिओच्या पहिल्यांदाच मी तुमचे आभार व्यक्त करते आहे. त्याला पण एक रीझन आहे, कारण की तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझ्या व्हिडिओजवरती कमेंट्स करता आणि इतके सुंदर सुंदर मेसेजेस तुमचे असतात. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तुमच्याच ज्या मेसेजेसमुळेच मला एक मोटिवेशन असतं रोज व्हिडिओ बनवायचं आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येण्याचं. सो थँक्यू सो मच. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून मला सजेशन दिलेले आहेत, इतके छान छान ॲप्रिशिएशनचे मेसेजेस केलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू फॉर कॉमेंट्स ऑल्सो. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे हा बॉर्डर रांगोळ्यांचा आहे. तसं तुम्ही खूप रिक्वेस्टेडच व्हिडिओ आहे हा. तुम्ही मला भरपूर साऱ्या कॉमेंट्स केलेल्या होत्या, त्यामुळं मी आवर्जून हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी, ज्यांनी ज्यांनी कॉमेंट्स केलेल्या होत्या त्यांच्यासाठी. आज आपण ज्या डिझाईन्स पाहणार आहोत त्या अगदी सुंदर आणि सोप्या अशा आहेत आणि प्रत्येकाला जमायलाच पाहिजे अशाच डिझाईन आहेत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलेल्या बॉर्डर रांगोळी डिझाईन्स, पण त्या खूप सिम्पल होत्या, म्हणजे आपण असं काही डेली यूजसाठी ते यूज करू शकत होतो. पण ह्या आजच्या ज्या डिझाईन्स आहेत ते तुम्ही सणांच्या वेळी यूज करू शकता किंवा काही फंक्शन्स वगैरे असतील तेव्हाही यूज करू शकता. अशा टाईपमध्ये आहेत, म्हणजे थोड्याशा ब्रॉड आहेत पण छान आहेत आणि सोप्या आहेत. एवढं जास्त काही अवघड नाही आहेत. तर नक्की सगळ्यांनी ट्राय करा. सुंदर आहेत आजच्या डिझाईन्स. तर इथे पाहू शकता आपण फक्त एक फूल बनवून घेतलेलं आहे आणि साईडला अशा 3-3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. इथे आपण 3-3 डॉट्स देणार आहोत. तर दोन्ही साईडला आपण अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेणार आहोत. तर पहा बरं, किती सोपी आणि अगदी पटकन होणारी अशी ही डिझाईन होती. तर तुम्हाला नक्कीच या डिझाईन बनवायला येतील असं मी अपेक्षा करते. तर पाहू शकता, सुंदर अशी डिझाईन आपली रेडी आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला भरपूर साऱ्या अशा डिझाईन्स पाहायच्या आहेत आणि रोज आपण नवीन नवीन टाईपच्या डिझाईन्स पाहत असतो. तर नक्कीच तुम्ही आज नवीन असाल चॅनलवरती तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि छान छान डिझाईन्स पहा आणि ट्राय पण करा. तर पुढची डिझाईन्स बघा, तुम्ही पाहू शकता इथे आपण व्हाईट कलरने थोडीशी रांगोळी टाकून घेणार आहोत आणि इथे आपण मधलीच एक डिझाईन बनवली आहे, ती तुम्ही थोडीशी मोठी पण बनवू शकता. माझ्याकडे स्पेस कमी आहे त्यामुळे मी छोटीशीच बनवलेली आहे आणि सुंदर अशी ही छोटीशी डिझाईन आहे. ही पण डिझाईन तुम्ही नक्की सगळ्यांनी बनवायचा प्रयत्न करा. छान अशी डिझाईन आहे ही पण एक. इथे फक्त आपल्याला एका साईडची अशी फुलं बनवून घ्यायची आहेत. तर पहा, तुम्ही या सगळ्या डिझाईन्स जेव्हा जेव्हा आपल्याकडे सण असतात किंवा मोठे मोठे सण असतात, दिवाळी वगैरे, तेव्हाही या डिझाईन्स बनवू शकता. इथे 3-3 लाईन देऊन घेणार आहोत आपण. या टाईपच्या डिझाईन बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही. तर नक्की सगळ्यांनी या डिझाईन्स पहा आणि बनवायचा पण प्रयत्न करा. आय होप तुम्हाला आजच्या डिझाईन्स नक्कीच आवडतील आणि आवडल्या तर नक्की ट्राय पण करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओवरती कमेंट्स करा, शेअर करा आपले व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर. तर पहा, आपली ही डिझाईन रेडी आहे. सुंदर आणि अगदी छान अशी डिझाईन. पुढची आपली डिझाईन आहे ती खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ही डिझाईन तर नक्की सगळ्यांनी बनवा, कारण खूप सोपी पण आहे ही. आणि इथे जे आपण गोपद्य बनवले आहेत ते तुम्हाला डायरेक्टली येत असतील बनवायला तर तुम्ही तशाही पद्धतीने बनवू शकता.
ॲटलिस्ट ही तर डिझाईन सगळ्यांनीच बनवायला पाहिजे, कारण ह्यामध्ये जास्त अवघड असं काही नाही आहे, सोपी आहे. तर आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि बनवायचा पण प्रयत्न करा. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. असेच छान छान कॉमेंट्स नक्की करा आणि आजच्या व्हिडिओवरती पण कॉमेंट्स करून नक्की मला कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते. आणि याच्या रांगोळ्या पण नक्की ट्राय करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोप्या आणि सुंदर डिझाईनसोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा, छान छान रांगोळ्या बनवा आणि मला कॉमेंट पण नक्की करा. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. सो थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.